मित्रांनो, तुम्ही आताच पाहिलं की मधमाशा पाणी पिण्यासाठी कसे तरपडतात. तर आपण त्यांना पाणी पिण्यासाठी ते एक जुगाड लावलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही आपण. आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक एक केळी लागणार आहे, अशी घागर छोटी किंवा मोठी अशी झालेली, एक सुती कपडा आणि एक काठी लागणार आहे बा अशी. आणि यापासून आपल्याला मधमाशांना पाणी पिण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून द्यायची. आणि मित्रांनो, आपण जी केळी वापरलेली ना, तिला अशी मधोमध अशी एक हे पहा इथं, आता इथं एक होल पाडायचं आहे त्याला. आणि असं होल पाडल्यानंतर काठीला आपल्याला इथे अशी सुती कपडा या काठीला पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा आहे. आणि सुती कपडा गुंडाळल्यानंतर तो घागरीमध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि नंतर झाडाला लटकून ठेवायची. ते पाणी हळूहळू खाली पाझरतं आणि नंतर त्यापासून आपल्याला मधमाशाला पाणी प्यायला सोपं जातं. तर पाहूया आपण कशी प्रोसेस आहे ती. लावलं का? फिट करायचे. आणि राहिलेलं हे सुती कापड आहे ना, खाली गुंडाळून घ्यायचे असं. तर मित्रांनो, आता याचे तयार वरती पाणी भरायचं आणि नंतर झाडाला लटकून ठेवायचं यूज करून. मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं इथं कसं बांधलेलं इथं. याच्यामध्ये आता पाणी भरायचं. यामध्ये पाणी भरल्यानंतर मित्रांनो, आता त्यामध्ये पाणी भरायचं आपल्याला. आणि दर दिवस सकाळी पाणी भरायचं त्यांना पुरलं पण. ओलं पडकं किंवा असं काही ओलसर जागा असेल ना, तिथं त्यांना पाणी प्यायला चालतं. मित्रांनो, आपली पहिली केळी चुकीने फुटली आपल्याकडून. ते बांधताना माझ्याकडून हातातून सटकलं, त्यामुळे फुटली. आता आपण दुसरी केळी आणली परत, तिला होल पाडून तिला परत आपण फिट करूया. एकदम मधोमध होल पाडायचे त्याला पहा इथं. जास्त मोठं पण नाही करायचं होल. जास्त मोठं होल केलं तर लवकर पाणी संपतं त्यामधलं. छोटंच होल करायचं. तर मित्रांनो, आपण आता दुसरी केळी अशा पद्धतीने बांधलेली आहे पहा. वरती बांधलेली आणि खाली हे लाकूड तिला बांधलेलं आहे. यामधून ॲटोमॅटिक पाणी आता खाली निसरेल. एक 5 मिनिटामध्ये पहा तुम्हाला लगेच ते मधमाशा दिसतील. तोपर्यंत आपण केळीमध्ये पाणी भरून घेऊया. मधमाशांना असं डायरेक्ट पाणी पिता येत नसते. असे टाकीमधले किंवा त्यांना असं पाजूर लागतो कुठंतरी, आणि पाजूर असेल तरच त्यांना पाणी पिता येते. पाणी पूर्णपणे भरून घेऊ आपण. केळी आलेलं आहे पहा आपल्या ते कपड्याद्वारे. 1-2 मिनिटांनी पहा आपण लगेच आता मधमाशा जमा होतील. पहा इथे मधमाशा आहेत काही, ते आपल्या नळावरती. त्यांना इथे काय पाणी प्यायला जमत नाही, एवढं पाणी पिता येत नाही इथं. पहा तुम्हाला दिसत असतील मधमाशा. ह्याच मधमाशा आता तिथे जातील आणि तिथं त्यांच्या तृष्णा भागवतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. शेअर, कमेंट, लाईक नक्की करा. धन्यवाद.